डिअर स्टुडंट्स, आपला टॉपिक चालू आहे लाईन अँड प्लेन. लाईन आणि प्लेन हा जो काही आपला टॉपिक सुरू आहे, ह्या टॉपिकमध्ये आपण फक्त लाईनविषयी डिस्कस करतो आहे आणि त्याची आपली एक्सरसाइज 6.1 सुरू आहे. लाईनमध्ये आपल्याकडे दोन टाईपचे इक्वेशन्स आहेत, त्याबद्दल आपण पाहिलं. व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन अँड कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन. व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन अँड कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन हे दोन आपल्याकडं लाईनचे इक्वेशन्स आहेत. प्रत्येक कंडिशननुसार व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईनचा फॉर्म्युला आणि कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईनचा फॉर्म्युला चेंज होत राहतो आणि त्याचे 4 फॉर्म्युलेज आहेत. पाहूयात. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट केलं. आता आपण कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करूयात. फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन, एक्सरसाइज 6.1 मधला क्वेश्चन नंबर 6. फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन passing through capital A of -1, 2, 1 and having direction ratios 2, 3, 1. डायरेक्शन रेशोज आपल्याला 2, 3 आणि 1 दिलेले आहेत. बघा, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे कार्टेशियन इक्वेशन. आपल्याला दिलेले आहे पासिंग थ्रू पॉइंट आणि डायरेक्शन रेशोज. वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन असो की कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन असो, आपल्याला दोन्ही फाइंड आउट करायचे असतील, दोन्हीपैकी काही फाइंड आउट करायचं असेल किंवा दोन्ही फाइंड आउट करायचे असतील, तर आपल्याला पॉइंट आणि डायरेक्शन रेशोज मस्ट आहेत. तर आपल्याला इथे दिलेले पॉइंट आणि डायरेक्शन रेशोज. पहा काय करणार आपण. सोल्युशन इथे दिले आहे. आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे ते आपण पाहूयात. द कार्टेशियन इक्वेशन of the line, the Cartesian equation of the line passing through capital A of किंवा passing through capital A of x1, y1, z1 and having direction ratios are A, B and C is काय फॉर्म्युला असणार. इज द फॉर्म्युला आहे आपला x मायनस x1 अपॉन A इज इक्वल्स टू y मायनस y1 अपॉन B इज इक्वल्स टू z मायनस z1 अपॉन C. ही फॉर्म्युलेज आपण पाहिला. म्हणजे एक पॉईंट आणि आपल्याला डायरेक्शन रेशो दिलेले ABC, तर त्यावेळेस आपण हा फॉर्म्युला यूज करणार. कार्टेशियन इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. तर आपल्या प्रॉब्लेममध्ये हिअर कॅपिटल A ऑफ x1, y1, z1 x1, y1, z1 काय दिलेले सांगा बरं आपल्याकडं. तर आपल्याला दिलेले कॅपिटल A ऑफ -1, 2, 1 आणि डायरेक्शन रेशो दिलेले तर अँड A इज इक्वल्स टू आपल्याला A ची व्हॅल्यू, डायरेक्शन रेशोज म्हणजे ABCच्या व्हॅल्यूज दिलेले आहेत आपल्याला. डायरेक्शन रेशोज A इज इक्वल्स टू 2, B इज इक्वल्स टू 3 अँड C इज इक्वल्स टू 1. 2, 3 आणि 1. मग आपल्याला x1, y1, z1 ची व्हॅल्यू माहिती आहे आणि ABCच्या पण व्हॅल्यूज माहिती आहेत. या सर्व व्हॅल्यूज या फॉर्म्युल्यामध्ये आपण पुट करून टाकूयात. बघा काय येणार. x मायनस व्हॅल्यू ऑफ x1 ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडं. x1 इज द व्हॅल्यू ऑफ -1 मायनस. आपल्याला व्हॅल्यूज माहिती आहेत x1, y1, z1, ABCच्या व्हॅल्यूज माहिती आहेत. या सर्व व्हॅल्यूज या फॉर्म्युल्यामध्ये पुट करून टाका. बघा x मायनस व्हॅल्यू ऑफ x1 ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडं -1 मायनस मायनस +1 अपॉन A मीन्स दॅट द व्हॅल्यू ऑफ 2 इज इक्वल्स टू y मायनस y1 ची व्हॅल्यू किती आहे 2 डिवायडेड बाय B, व्हॅल्यू ऑफ B इज 3 इज इक्वल्स टू z मायनस z1 ची व्हॅल्यू किती आहे सांगा 1 अपॉन 1. ओके, दॅट्स सॉल्व. दिस इज द रिक्वायर्ड कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन. बघा आपल्याला पासिंग थ्रू 1 पॉईंट आणि डायरेक्शन रेशो दिलेले तर 2, 3 आणि 1. तर पासिंग थ्रू 1 पॉईंट अँड हॅव्हिंग डायरेक्शन रेशोज ABC, वी हॅव टू यूज द फॉर्म्युला for Cartesian equation of line is x minus x1 upon A is equals to y minus y1 upon B is equals to z minus z1 upon C. आणि आपल्याला ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या x1, y1, z1 पॉईंट्स आणि डायरेक्शन रेशोज या सर्व व्हॅल्यू त्या फॉर्म्युल्यामध्ये पुट केल्या. दॅट इज युअर कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन. ओके, क्वेश्चन नंबर 7 पहा.
फाइंड द कार्टेशियन इक्वेशन्स ऑफ द लाईन पासिंग थ्रू ए ऑफ अँड बी ऑफ. आपल्याला किती पॉईंट्स दिलेले तिथं? 2 पॉईंट्स आहेत. कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करायचं आहे तर आपल्याकडं 2 फॉर्म्युले मेन आहेत बघा. कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ए पॉइंट and having direction ratios a, b, c. The formula is x minus x1 upon a, y minus y1 upon b is equals to z minus z1 upon c. ज्यांना हे लक्षात येत नाही आहे तर त्यांनी प्रिव्हियस जो व्हिडिओ आहे आपला तो पाहायचा आणि व्यवस्थित लक्षात घ्यायचं. बघा आपल्याला कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करायचं आहे. एक पॉईंट आणि डायरेक्शन रेशियो दिलेले असतील तर कार्टेशियन इक्वेशन फाइंड आउट करायला हा फॉर्म्युला. मग सेकंड कंडिशन आहे कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करायची आहे पासिंग थ्रू 2 पॉईंट्स नॉट ए डायरेक्शन रेशियो. 2 पॉईंट्स असतील तर फॉर्म्युला यूज करणार x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1 इज इक्वल्स टू y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 इज इक्वल्स टू z मायनस z1 अपॉन z2 मायनस z1. हे फॉर्म्युल्याचं आपण यूज करणार काय फाइंड आउट करण्यासाठी? कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ए पॉइंट अँड हॅव्हिंग डायरेक्शन रेशोज ए बी सी. वी हॅव टू यूज दिस फॉर्म्युला. अँड कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 2 पॉईंट्स दॅट टाइम वी हॅव टू यूज दिस फॉर्म्युला. ओके. आता इथं बघायचं आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे तर प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिलेलं आहे कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करायचं आहे आणि पासिंग थ्रू काय दिलेलं आहे? दोन्ही पण पॉईंट्स दिलेत. म्हणजे कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे आपल्याला? सेकंड वन फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके. तर बघा हे सॉल्व कसं करणार. बघा सोल्युशन काय करतोय आपण? लेट capital A of x1, y1, z1 is equals to capital A of काय पॉइंट्स आहेत? 2, 2, 1. capital B of x2, y2, z2 is equals to B of 1, 3, 0. ओके. आपल्याला 2 पॉईंट्स दिलेले असताना आपल्याला कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करायचे. काय फॉर्म्युला यूज करणार? द Cartesian equation of the line passing through capital A of x1, y1, z1 and capital B of x2, y2, z2 is काय फॉर्म्युला यूज करणार? पासिंग थ्रू 2 पॉईंट्स असताना माहिती आहे तुम्हाला फॉर्म्युला काय सांगा? हां बोला. x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1 इज इक्वल्स टू y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 इज इक्वल्स टू z मायनस z1 अपॉन z2 मायनस z1. हा फॉर्म्युला यूज करायचा आहे आपल्याला. ओके. आता ह्या ज्या काय व्हॅल्यूज आहेत ह्या पूर्ण व्हॅल्यूज या फॉर्म्युल्यामध्ये आपण पुट करून टाकणार. कसं पुट करणार बघा. काय घेणार आपण? हे x ॲज इट इज ठेवलं. x मायनस व्हॅल्यू ऑफ x1 ची व्हॅल्यू काय घेणार सांगा? आपल्याकडं काय दिलेली आहे? 2 होल डिवायडेड बाय x2 मायनस x1 x2 1 मायनस x2 मायनस x1 ची व्हॅल्यू किती आपल्याकडं? 2 इज इक्वल्स टू y मायनस y1 ची व्हॅल्यू किती आपल्याकडं? 2 अपॉन y2 मायनस y2 3 मायनस y1 2. ओके. इज इक्वल्स टू z मायनस z1 अपॉन z2 मायनस z2 ची व्हॅल्यू किती घेणार आपण? 0 घेणार म्हणजे दिलेलीच आहे आपल्याला. आपण काय म्हणाले लिहित नाही आहेत. So x minus 2 upon minus 1 is equals to y minus 2 upon 1 is equals to z minus 1 upon minus 1. Okay. So this is the required Cartesian equation of line passing through these 2 points. ओके. तर 2 पॉईंट दिलेला असताना कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करायचं आहे. हा फॉर्म्युला यूज करायचा. x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1 इज इक्वल्स टू y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 इज इक्वल्स टू z मायनस z1 अपॉन z2 मायनस z1.
कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करायचे किंवा वेक्टर इक्वेशन फाइंड आउट करायचे, दोन गोष्टीची अत्यंत आवश्यकता आहे, एक पॉईंट आणि दुसरं डायरेक्शन रेशोज. तुम्ही म्हणणार सर इथं डायरेक्शन रेशोज कुठं दिसते तुम्हाला, तर दोन पॉईंट दिलेले असताना डायरेक्शन रेशोज फाइंड आउट करायचे, तर x2 - x1 y2 - y1 z2 - z1 हे फॉर्म्युले आपण यूज करतो. ए ची व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू आणि सी ची व्हॅल्यू, दोन पॉईंट दिलेले असताना डायरेक्शन रेशोज फाइंड आउट करायला आपण हा फॉर्म्युला यूज करतो. ओके, चला क्वेश्चन नंबर 8 पहा. फर्स्ट पॉइंट कॅपिटल ए ऑफ -2, 3, 1, बी ऑफ 1, 1, 2 अँड सी ऑफ 4, -1, 0 आर 3 पॉइंट्स. ओके, नो प्रॉब्लेम. फाइंड द कार्टेशियन इक्वेशन्स. फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन ए बी. कार्टेशियन इक्वेशन कोणत्या पॉईंटचं फाइंड आउट करायचं आहे, ए बी या लाईनचं कार्टेशियन इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. अँड शो दॅट पॉईंट्स ए बी सी आर कोलिनियर. तिन्ही दिलेले पॉईंट्स हे कोलिनियर, हे पण शो दॅट करायचं आहे. म्हणजे एकाच क्वेश्चनमध्ये दोन क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. बघा काय करणार, सोल्युशन लेट. का लेट, का तर कारण 3 पॉईंट्स दिलेले आहेत आणि कार्टेशियन इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. कोणत्या लाईनचं, फक्त ए बी, म्हणजे 2 पॉईंटचं. 2 पॉईंट दिलेले असताना कार्टेशियन इक्वेशन फाइंड आउट करायचं. आता जो फॉर्म्युला पाहिला तोच यूज करायचा आहे. तर ह्याला आपण नाव देऊयात लेट कॅपिटल ए ऑफ -2, 3, 1 इज इक्वल्स टू कॅपिटल ए ऑफ x1, y1, z1, कॅपिटल बी ऑफ 1, 1, 2 इज इक्वल्स टू बी ऑफ x2, y2, z2, सी ऑफ 4, -1, 0 is equals to C of x3, y3, z3. ओके, हे आपले 3 पॉईंट्स. आता आपल्याला कार्टेशियन इक्वेशन कोणाचं फाइंड आउट करायचं आहे, ए बीचं. ओके, मग आपण लिहूया तिथं द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन ए बी is the Cartesian equation of the line AB is काय येणार सांगा बरं, x - x1 upon x2 - x1 is equals to y - y1 upon y2 - y1 is equals to z - z1 upon z2 - z1. ओके, द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन ए बी हे आपण घेतलं. आता बघा कार्टेशियन इक्वेशन काय येणार याचं, तर कार्टेशियन इक्वेशन काय मिळणार आपल्याला, x - x1 व्हॅल्यू ऑफ x1 इज व्हॉट, व्हॅल्यू ऑफ x1 इज -2 +2 अपॉन x2 - x1 x2 1 मायनस हा x1 किती आहे, -2 +2 इज इक्वल्स टू y - y1 आहे 3 अपॉन y2 - y1 y2 -y1 1 - 3 is equals to z - z1, value of z1 is 1 upon z2 - z1 z2 म्हणजे 2चे -1. so therefore x plus 2 upon 3 is equals to y minus 3 upon -2 is equals to z -1 upon 1. Okay, so this is the required Cartesian equations of the line AB. फक्त लाईन ए बीचे हे कार्टेशियन इक्वेशन्स झाले. आता आपल्याला सेकंड क्वेश्चन दिला आहे, पॉईंट्स ए बी सी हे काय आहे ते आपल्याला दाखवायचं आहे, कोलिनियर आहेत. कसं दाखवणार, तर काहीच नाही. सर्वात पहिले ए बी ह्या लाईनचे डायरेक्शन रेशोज फाइंड आउट करा, नंतर ए सी ह्या लाईनचे डायरेक्शन रेशोज फाइंड आउट करा. ते दोन्ही लाईनचे डायरेक्शन रेशोज प्रपोर्शनलमध्ये असतात आणि ते प्रपोर्शनलमध्ये असणार म्हणजे याचाच अर्थ ते तिन्ही पॉईंट्स कसे असणार आहेत, कोलिनियर असणार आहेत. ओके, तर बघा कसं करणार आपण. नाव द डायरेक्शन रेशोज ऑफ ए बी आर, ए बीचे डायरेक्शन रेशोज ए बी म्हणजे x2 - x1 y2 - y1 z2 - z1 x2 - x1 1 -+ 2 y2 - y1 1 - 3
and Z2 minus Z1, 2 minus 1. So that is 3 comma minus 2 comma 1. Okay. Second one काय सांगा? The direction ratios of AC are A आणि C म्हणजे x3 minus x1, x3 4 minus plus 2, x3 minus x1 डायरेक्शन रेशोज A आणि C चे x3 minus x1, त्यानंतर y3 minus y1, y3 minus y1 आणि Z3 minus Z1, 0 minus 1. So that is मिळणार 6 comma minus 4 comma minus 1. ओके. बघा क्वेश्चन नंबर 8 मध्ये आता थोडा इथं प्रॉब्लेम क्रिएट झाला होता. काय प्रॉब्लेम क्रिएट झाला होता आपला? इथे जो पॉईंट आहे हा आता आपण पहिल्या म्हणजे लिहिता वेळेस इथं 1 घेतलं होतं, पण ॲक्च्युअलमध्ये इथं किती आहे? 4 आहे. इथं 4 आहे. त्या बेसिसनुसार आपण याला सॉल्व केलं त्याचे आपले डायरेक्शन कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन हे आपल्याला मिळालं. डायरेक्शन रेशोज ऑफ ए बी आर. हे बघा मी काय म्हणतोय, आपण स्टार्टिंगला लिहिता वेळेस इथं 1 लिहिला होता पॉईंट, इथं 1 क्वेश्चनमध्येच 1 लिहिलं होतं, पण इथं ॲक्च्युअलमध्ये 4 आहे. तर 4चं सोल्युशन व्यवस्थितरित्या आपण इथं मेन्शन करून टाकलं. ओके. बरं तुम्ही म्हणणार हे कसं काय अचानक लक्षात आलं सर? ते लक्षात कसं आलं हे बघा. इथं जर डायरेक्शन रेशोज ऑफ ए बीचे जर फाइंड आउट केले आणि डायरेक्शन रेशोज ए सीचे फाइंड आउट केले तर हे सेम प्रपोर्शनमध्ये असतात. सेम प्रपोर्शन म्हणजे ह्याच्या व्हॅल्यू जवळपास म्हणजे सारख्याच असतात. जवळपास नाही म्हणता येत, सारख्या असतात. हे बघा इथं 3 आहे, इथं -2 आणि इथं -2. तुम्ही म्हणणार हे कसं काय सेम दिसते तुम्हाला? तर इथं याला कितीने डिवाइड करायला लागते? 2 याला 2 डिवाइड केलं. 3 2 6, बेदोनी 4, बेदोनी 4 म्हणजे सेम प्रपोर्शनमध्ये येतात. त्यामुळे आपण इथला पॉईंट -2, 3, पहिले 1 घेतला होता, तर आता किती घेतला आपण इथं? 4 घेतलेला आहे. ओके. तर ए बी आणि ए सी हे कशामध्ये मिळाले आपल्याला? सेम प्रपोर्शनमध्ये मिळालेत. इथं लिहितोय पण इथं लिहितोय सो देअरफॉर द डायरेक्शन रेशोज ऑफ ए बी अँड ए सी आर proportional. Okay, are proportional. So therefore A is the common point. A is the common point of AB and AC. A is the common point of AB and AC. बरोबर आहे. So therefore points A, B, C are what? Co-linear. Hence prove. किंवा hence prove असं लिहायची गरज नाही आहे, आपल्याला माहितीच आहे. बघा सर्वात पहिला क्वेश्चन आपल्याला सांगितलं होता कार्टेशियन इक्वेशन घ्या. कार्टेशियन इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. कुणाचं? कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन ए बी. तर आपण तिन्ही पॉईंट्सला नाव देऊन घेतले. कार्टेशियन इक्वेशन 2 पॉईंट असताना कार्टेशियन इक्वेशनचा फॉर्म्युला त्याच्या व्हॅल्यूज आपण याच्यामध्ये पुट करून टाकल्या. आपल्याला कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन ए बी मिळालं. डायरेक्शन रेशोज सेकंड क्वेश्चन सांगितलं आहे त्यांनी ए बी सी हे तिन्ही पॉईंट्स कोलिनियर आहेत, शो दॅट करायचे. त्यासाठी डायरेक्शन रेशोज ऑफ ए बी फाइंड आउट करून घेतलं. x2 - x1, y2 - y1, z2 - z1. नंतर डायरेक्शन रेशोज ऑफ ए सी फाइंड आउट करून घेतलं. x3 - x1, y3 - y1, z3 - z1. ए बीचे आणि ए सीचे जे डायरेक्शन रेशोज आहेत तेच प्रपोर्शनमध्ये असतात, सेम इन प्रपोर्शनलमध्ये. सो डायरेक्शन रेशोज ऑफ ए बी अँड ए सी आर प्रपोर्शनल. ए इज द कॉमन पॉईंट बिटवीन ए बी अँड ए सी किंवा ए इज द कॉमन पॉईंट ऑफ ए बी अँड ए सी. सो पॉईंट ए बी सी आर वॉट? कोलिनियर. कारण हे डायरेक्शन रेशोज ए बी आणि ए सीचे प्रपोर्शनलमध्ये असतील तर ए बी सी हे पॉईंट्स कसे असतात? कोलिनियर असतात. ठीक आहे.